सर आपला परिचय द्या ना, नाव आणि पत्ता सांगा. मी योगेश महाजन, हिवरखेडा, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. जिल्हा जळगाव. म्हणजे आता आपण जामनेर तालुक्यातील हिवरखेडा गावात हा, आहे. हिवरखेडा. ओके, तुमच्या जामनेर जो तालुका आहे हा. त्या तालुक्यामध्ये दूध व्यवसायाचं प्रमाण किती आहे? म्हणजे एक हिवरखेडा गाव आहे, याच्यामध्ये सगळ्यात जास्त गाय आहे की म्हशी आहेत? हिवरखेड्यामध्ये सर्वात जास्त म्हैस आहे. म्हशी आहेत. हा, म्हशींचा. आता ह्या तुमच्या एरियामध्ये आता तुम्ही किती वर्षांपासून हा दूध व्यवसाय बघताय? आता मी एक महिन्यापासून सुरू केला हिवरखेड्यामध्ये, म्हणजे 1-2 वर्षापासूनच हा व्यवसाय सुरू आहे. आज जर दूध व्यवसाय म्हटलं, ज्यांच्याकडे म्हशी आहे, ज्यांच्याकडे गाई आहे, तर काय काय समस्या जाणवतात एक साधारणतः? आता मी 1 वर्षापासून मला समस्या की जाणवली फक्त की आपण दूध काढू शकतो, आपली जेवढी कॅपॅसिटी आहे ना, आपण डेअरीला आपण भावाची फॅट कमी लागतं. बरोबर. जनावरांचं शेण पातळ येणं ही शेण समस्या आहे. पातळ्यानं फॅट कमी लागतो, आजारी पडणं, गोचड आजारी पडणं, गोचड जास्त प्रमाण. उष्णता आहे ना, हा. हिवाळ्याच्या दिवसावर गोचिड मशीनला आता काही तेवढं आजार पडायचं समजा काही तेवढं हा हा यांनी पण परंतु हे नॉर्मल शेण वगैरे गोचिड वगैरे अशा नॉर्मल नॉर्मल. आता तुम्ही मिल्क चार्जरचा वापर कधीपासून करता इथं? आम्ही आता ईमेल चार्जर 5 दिवसापासून युज करतोय. कोणत्या म्हणजे मशीनला? तिघा मशीनला, तिन्ही मशीनला 5-5 तिन्ही दिवसापासून मशीनला, 2 बैलांना, गायला, वापरताय. बरं, सगळ्या जणांना 5 दिवसापासून. जनावरांना 5 दिवसापासून युज करतोय. काय अनुभव काय जाणवला त्याच्या तुम्हाला? शेणाच्या याच्यामध्ये क्वालिटीमध्ये फरक जास्त. आधी शेण कसं होतं? आधी शेण पातळ होतं, आता त्याचं गाळं शेण झालंय. पूर्णपणे त्यांची पचनक्रिया व्यवस्थित झाली. हा, पचनक्रिया व्यवस्थित, ते शांत उभं राहणं. हा. म्हणजे आता त्या पहिल्या शांत पण उभ्या राहत नव्हत्या ना, आता. पहिलं थोड्या पडापड करत होते, आता शांत उभं राहायला लागला, चारा व्यवस्थित खायला लागलाय. त्याच्यानंतर त्यांच्या शरीरावरती थोडस काही तुम्हाला हा, थोडा फरक जाणवतो त्यांचा. नॉर्मल त्याचं काही एवढं वाटणार नाही. आपण दूध चमक जाणवायला हा, लागली. चमक जाणवं लागत होती. ओके ओके. आणि बाकी दूध किती वाढले? दूध तुमचं आता 3 पाच- लिटर पर्यंत. आज 5वाच दिवस आहे आणि त्या 5 दिवस आहे. बरोबर आहे की नाही? आणि त्या गाईचं किती, त्या म्हशीचं किती वाढलं? त्या म्हशीचं 2 लिटर दूध वाढलं. आधी किती होतं? आधी 3 लिटर पर्यंत आणि दूध. आता आता 5 पर्यंत. 5 दिवसामध्ये 2 लिटर दूध वाढलं. हा. अरे वा. तुम्ही तर हे 5 किलोचं बकेट पहिलंच आहे. हा, पहिलेच भाग. पहिलेच बकेट तुम्हाला शेणामध्ये लगेच 5 दिवसात फरक दिसला. हा, शेणामध्ये बरं, 2 लिटर दूध वाढलं आहे की नाही? आणि म्हशी तुम्ही काय सांगत होते, म्हशी शांत उभे राहायला लागल्या, हा, शांत उभं राहायला लागला. पचनक्रिया पचनक्रिया व्यवस्थित व्हायला लागली त्यांची. पचनक्रिया व्यवस्थित व्हायला लागली, त्याच्यामुळे शांत उभे राहायला शांत लागले. उभं राहायला. ओके. त्याच्यानंतर ओके. त्याच्यानंतर शेणाचा वास पण बंद झाला. हा, शेणाचा वास बंद झाला. मग पूर्वी इथं आधी उभं- वास येत होता त्यांचा, आता वास बंद झाला त्यांचा. म्हणजे पूर्वी जर गोठ्यात आलं तर वास जास्त हा, वास येत होता त्यांचा शेणाचा. आणि आता आता वास बंद झालाय. तुमचं एक ऑब्झर्वेशन आहे का आणखी, म्हणजे तुमच्या गोठ्यामध्ये माशांचं वगैरे प्रमाण वगैरे नाही, माशा नाही इथे. नाही? नाही, माशा इथे एक पण नाही आधीपासून. आधीपासूनच नाही? नाही. अरे वा, खूप सुंदर. धन्यवाद सर.